विढाला विढाला बस. आता करंट लावून दिला तुम्हाला. आता उलटे करायचे थोडं. तुम्ही म्हणाले पहिलं सुधारण तर अजून पुढे सांगा. आता ऐका पुढचा प्रश्न आहे. पहिला मंडळ लाकडाची राख होईल. लाकडाची राख होईल. राखीचं लाकूड होईल नाही. लाकडाची राख होईल. राखीचं लाकूड होईल का नाही. उसाची साखर होईल. साखरेचा ऊस होईल का नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होईल का नाही. लोखंडाचं सोनं होईल. त्याचा परिस लागला तर परत होईल का नाही. पण जगात देव नाही आपल्याला का नाही तर त्याचं ज्ञानच आपल्याला नाही. आता तुम्ही म्हणून आमच्याकडे ज्ञान आहे कोणतं शाळेतलं MA 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 BA BA आपल्याकडे काय ज्ञान आहे. MA फिर PhD DHCom LLB DED junior KG senior KG higher KG lower KG MA DED Arts and Commercial Science and Finance Scientific and Daily Diploma Internal and Federal Mechanical Political Engineering MPC UPC Net Settled Pharmacy Engineering Diploma MA and BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग आता लई तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ. काय तज्ञ रोग गुप्त गडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त हे लय आले. आता वाक्य ऐकायचं. अरे अख्खं जग तज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. हे सगळे तज्ञ आहेत. काही माणसं पिण्यात तज्ञ आहेत. काही जुगारीत तज्ञ आहेत. काही आकड्यात तज्ञ आहेत. काही मटक्यात तज्ञ आहेत. तज्ञ आहेत. जमीन गेली तरी राणी सोडायची अशी माणसं आणि तिच्या त्याच्या पद्धतीनं जो तो जगत होईल. ज्याच्या त्याच्या आणि त्याला त्याच्या कपाळावर लिहिले त्यानं त्याला त्या पद्धतीनं तो जगणार आहे. अजून कोणत्याच गावातल्या डुकराने आतापर्यंत ग्रामपंचायतीला अर्ज केला नाही की गटार थांबवून द्या नाही का. डुकराला गटारीत आनंदच. डुकराला जर स्लॅब मध्ये आणून टाकलं तर त्याला कुतुमारलं म्हणजे होतं करमत नाही. डुकराला खरा आनंद पुढे गटार येते म्हणून डुक्कर कधी पिलप असताना बरोबर पाहिजे खालून घाण वरून घाण आखी पिढी घाणी ती तरी डुकराला घाणीमध्ये मजाच आहे. घाणीमध्ये मजाच आहे. तसं अज्ञानी माणसाला मारामारी करण्यात भांडण करण्यात मजाच आहे. त्याच्यात आनंद आहे. नाही त्याला तर त्याला कुठं त्याचा दोष नाही ना. त्याचा अवतार देवा तर त्याच्यासाठी पाठवला नाही. म्हणजे जगात देव पाहिजे. जगात देव आहे मग आता दिसत का नाही तर आपल्याला त्याचं बस फिट बसलं की काय नाही ज्ञान नाही. पण ज्ञान जर असलं तर मला सांगा ज्ञान नाही म्हणून तर ज्ञान नाही म्हणून तर दुःख आहे. ज्ञान आल्यावर सुखच आहे. आणि तुम्हाला मला दुःख येण्याचं कारण काय ज्ञानच नाही. आता ज्ञान का नाही त्याचं उत्तर आहे. आज आपल्या देवाची यात्रा होती. आता सावधानावर का सगळे उत्तर द्या. पहिला मंडळ पहिल्या मंडळ कोणी तुमचं काय सांग. अजून कीर्तनात बसलेल्या एकाही बाईला माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झालाय. चॅनल कुठला आहे. काय घट बसला घट उठला. 9 किलो भगर गेली 13 नद्यात खेळ गेले 14 किलो काय 3 घट बसवलं यानं धाब्यावर रोट्या हाणल्या 22 रोट्या हाणल्या. अख्याला फॅन लावलं तरी वाद जाईल काहीच काय माहित. 90% भजन्यांना माहित नाही का माऊलीच्या जन्मात कृष्णाचा जन्म एका दिवशी झाला. तुम्हाला माहिती माऊलीचा जन्म कृष्णाचा जन्म एका दिवशी झाला हे ध्यानात ठेवा. आणि एका वेळेत झालाय. फक्त वाराचा घोळे माऊलीचा जन्म आहे गुरुवारी आणि कृष्णाचा जन्म आहे बुधवारी. नाही तर तिथी
एकच आहे. लोकांना माहितच नाही. आता जन्म सांगू का पुढे जाऊ का? सांगू का 2 मिनिटात सगळ्यांचे जन्म सांगू का पाहिजे? दादाचा जन्म आहे सोमवारी. दादाचा म्हणजे निवृत्ती दादाचा जन्म आहे सोमवारी. माऊलीचा जन्म आहे गुरुवारी. काकाचा जन्म आहे रविवारी. आणि मुक्ताबाईचा जन्म आहे शुक्रवारी. आता यांच्या तिथी आहे का? दादाचा जन्म आहे माघ मध्ये 1. माऊलीचा जन्म आहे श्रावण मध्ये 8. काकाचा जन्म आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा. आणि मुक्ताबाईचा जन्म आहे अश्विन शुद्ध 1. आता यांच्या समाधी ऐकायच्या. दादाची समाधी आहे ज्येष्ठ मध्ये 12. माऊलीची समाधी आहे कार्तिक मध्ये 13. काकाची समाधी आहे मार्गशीर्ष मध्ये 13. आणि मुक्ताबाईची समाधी आहे वैशाख मध्ये 13. कोण तपास करते? नामदेव महाराजांचा जन्म सुद्धा रविवारी आणि नामदेव महाराजांची 7वी पिढी आहे आणि तुकोबरायांची 8वी पिढी आहे. आता आपला जो देव आहे कोण आहे? भैरव. हा भैरवनाथ आहे कोण? आता ऐका, हा भैरवनाथ कोण आहे? ऐकायचं का पटकन? ऐकायचं पुढे जायचं. अरे बोला ना, ऐकायचं पुढे जायचं. ऐका, खंडोबाचं नाव खंडोबा नाही आहे. ऐका, खंडोबाचं खरं नाव आहे खडगधारी. ऐका, खडगधारी. खडगधारी याचा अर्थ त्याच्या हातात खडग आहे म्हणून त्याचं नाव खडगधारी. ऐका, दुसरा मुद्दा, खंडोबाचं नाव आहे माळसापती म्हणजे माळसेचा नवरा. पुढे ऐका, खंडोबाचं नाव आहे खडगधारी. खंडोबाचं नाव आहे माळसापती. खंडोबाची पहिली बायको ही अहिल्यानगर जिल्ह्यातली नेवाशा तालुक्यातली. खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. आणि खंडोबाची पहिली बायको अहिल्यानगर जिल्ह्यातली तिम्मा शेतवाण्याची मुलगी आहे. आणि त्या तिम्मा शेतवाण्याच्या मुलीचं नाव आहे म्हाळसा. आणि तिचं लग्न, खंडोबाचे 2 लग्न झाले. एक लग्न पालीला झालं, एक लग्न नळदुर्गाला झालं. एक लग्न पालीला झालं, पालीला. आणि एक लग्न नळदुर्गाला झालं. एक लग्न पौष पौर्णिमेला झालं आणि एक लग्न श्रावणी पौर्णिमेला झालं. आणि बानू ही इंद्राची मुलगी आहे. इंद्राला 7 मुली. त्या मुली बापाचं ऐकायचं, पण 7वी मुलगी बापाचं ऐकत नव्हती. म्हणून त्या बापाने ती पिंटीमध्ये टाकून मालेगाव जिल्ह्यातल्या चंदनपुरीच्या घाटात टाकली. ती पिंटी धनगराला सापडली. धनगराने ती पिंटी घरी आणली. 12 वर्ष तिनं खंडोबाची प्रार्थना केली. खंडोबाचं माणसाचं भांडण झालं, त्यांचा पद ठरला. खंडोबा मेंढ्या वळायला गेले. खंडोबाने भाषेची लग्न 12 लग्न केलं. आणि 12 लग्न केलं, दुसरं लग्न झालं. खंडोबा हे बाणाईला घेऊन जेजुरीला आले. आणि ज्या जागेवर आले तिथे ती उभं राहिली. जेजुरीला खंडोबाची मंदिरे केली. किती? दोन. खंडोबाचे जेजुरीला 2 मंदिर आहेत. पहिलं मंदिर कोणतं आहे का? जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे. सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील राहत होता. आणि तुपे नावाच्या पाटलाचं वय झालं, पण तो दर रविवारी खंडोबाची भक्ती करायचा. म्हणून खंडोबा त्याच्या वयामुळे खाली आले आणि त्याला दर्शन दिलं. म्हणून 2 मंदिर आहे. तिथं बाणाई ठेवली, निवड माळसा गेली. ज्याला लग्न झाल्यावर बायको घेऊन जेजुरीला जावं लागतं. आणि गेल्यानंतर जिथं बाणाई ठेवली होती तिथं बायको उचलायची असते आणि वर द्यायची असते. पण डायरेक्ट बायको उचलायची नाही. 5-6 दिवस घरी प्रॅक्टिस करायची. रोज घेऊन वावरात, शेतात, कांद्यात, कपाशीत हिंडायचं. जर बरगड्या मापात राहिल्या तर बायको उचलायची, नाही तर उचलायची नाही. आता तिथं नियम होता. म्हणून लोकांनी काय केलं, बायको उचलत नसल्यामुळं आता नियम बदललाय लोकांचा. 5 पायऱ्या. सगळं तर पाहिजे ना, 6व्या पायऱ्या. 5 पायऱ्या. आता 5 पायऱ्या बंद झाल्या. गडावर घ्यायची नाही.
आता ती जी बाण आहे, ती जी आहे खंडोबा, त्या खंडोबाने मणी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते. त्या मणी आणि मल्ल नावाच्या दोन राक्षसांनी साधू संतांना त्रास दिला. ते साधू संत आणि ऋषीमुनी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं हे काम विष्णूकडे लावलं. विष्णूने सांगितलं हे काम भगवान शंकराकडे लावलं. आणि भगवान शंकराने त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, मी यांना मारणार आहे. मग भगवान शंकराने भैरवनाथाचा अवतार घेतला. आणि काल भैरव त्याला तिघजण एकत्र आले. उल्कामुख, कुंतीलो आणि भैरवनाथाचं रूप घेऊन भगवान शंकराचा अवतार भैरवनाथ. खंडोबा, भैरोबा, बिरोबा, भैरवनाथ अष्टकोटी भैरव आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात. हे भैरवनाथ कुलदैवत आहे. सगळे गाववाले ध्यानात ठेवा. ह्या देवांच्या नादीला जाऊ नका. हे बाकीचे देव जरा बरे, पण हे इतके नंगाट आहेत. ज्याच्या मागं लागलं त्याचं काम, ज्याने जत्राला मदत केली ना त्याचं कल्याण करणार. पण ज्यानं जत्रातून रुपया जरी खाला पुढची जत्रा पाहूनच द्याला नाही. अशी खतरनाक देव ही खंडोबा भैरवा नंगाट देव महाराज. आणि ही कुलदैवत आहे म्हणून खंडोबाला आवडतो तो, खंडोबाला आवडतो तो भंडारा. आणि भैरवनाथाला आवडतो तो, त्याचा रंग पिवळा आहे, याचा रंग लाल आहे. आणि पांडुरंगाला आवडतो बुक्का. ही टोळी विचित्राची. ते यांचा जो अवतार आहे ते शंकर तर इतका विचित्र देव आहे. बायको एक पट, वर दुप्पट, हा पट्ट्या ती पट. बाप फिरतो उंदराव, बाप फिरतो नंदीवर, पोऱ्या फिरतो उंदराव, आणि बायको फिरती वाघावर. म्हणजे महिलांना आरक्षण देणारा पहिला देव भैरव. आता राजकारणी लोक म्हणते आम्ही 30% दिले, 40% दिले. तुम्हीच उत्तर द्या मला पटकन. शंकर का शंकर नाही देव, त्याचा पोऱ्या उंदराव आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच. शंकर पहिल्यापासून बैलावरची. पार्वती पहिल्यापासून माता आहे त्याची. आता पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रडू नको आई मीटिंगला गेली, गबस रडू नको आई मीटिंगला गेली, गबस रडू नको आपली आई मीटिंगला गेली. आपली तो पोरे म्हणला बाई एकट्याची गेली, तू मेली.
शंकर नगात देव आहे तू. खंड शंकर आणि भैरवनाथ अवतार कोणता आहे? शंकराचा. हे नका देव आहे. शंकर तर इतका नगाट देव आहे. त्याची मेली बायको मेली म्हणजे पूर्वीला बायका करायची म्हणजे मिळत होती. आता बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचा तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची भैरवनाथाची यात्रेत गाठ पडली. हात मारा. आणि हे मी तुम्हाला 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो. तुम्हाला मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी येऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटले. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकारवारी होती. झाले. मी बोंबलत होतो पोरी पडून जाती. मी बोंबलत होतो बायको हे इंद्रियचे माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला बोलायला आवडलं. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 3च गोष्टी आहेत, 2च गोष्टी आहेत. मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरी गोष्ट मी बोललो ती नेमकं घडात आणि माझ्या लोकांची तसं याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि मा कार्यक्रम झाल्याशिवाय म्हणून मला ह्या कॅमेऱ्यावाल्यांनी एका महिन्यात 2दा अंत्यविधी केला. माझा मागच्या महिन्यात ह्या युट्यूबवाल्याने अशी क्लिप केली. मला पेशंटचे कपडे घातले, ऑक्सिजनचं नळ काढायला लावलं, ऍडमिट केलं खाटावर आणि खाली लिहिलं इंद्रिकरांनी अखेरचा श्वासवास घेतला म्हणजे मी. आणि आता युट्यूबला अशी क्लिप आली, ट्रक माझ्यावर धडकली, मी जागेवर गेलो. एका महिन्यात मी 2दा गेलो आणि गुन्हायकच आहे बस. आणि ह्या जगाला खरं चालत नाही. इथं आता सिस्टीम आल्याला म्हणलं आवाज वाढला मिटलं. लोकांनी लगेच क्लिक करायची. इंदुरीकर सिस्टीम आल्यावर म्हणा खाली लगेच कमेंट तो नालायकच म्हणजे मी. मला नालायक म्हणाला आटली चटी नाही, तो मला नालायक. काय या जगात ही गोष्ट खरी का खोटी बोला. आता तुम्हाला करंट लावून दिलाय. ही गोष्ट खरी का खोटी? खरी. आता आपण घुसत चाललो बरं का, बारीक आहे का. भगवान शंकराचं झालं घरी बायको त्याची मेली. तिथे काय रेटलं बिटलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, व्हॉट्सअपला नाही, त्याच्यातला नाही, इंस्टाग्रामला नाही. म्हणून तर महाराज मी मोबाईल वापरत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात एकटाच गडी असेल मी मोबाईल वापरत नाही. मग आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरत नाही. मला मोबाईल न वापरलं तर मला इतका मोठा फायदा आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलंही तपास नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे शंकराची लिहिली काय मी नाही का बघा. ते काही रडलं बिटलं नाही, काय टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, भावपूर्ण श्रद्धांजली नाही, शोकसभा नाही, काहीच नाही. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? शंकरा. आता शंकरानं भजन रामाचं सुरू केल्यामुळे शंकर कुठले भाजणार? शंकर भाजनात कुठल्यामुळे घोटाळा असा झाला, माणसं मारायची बंद झाली. कारण मारायच्या फॅक्टरीचा चेअरमन याचा बैरवणार शंकर. माणसं मारायला म्हणून वर माणसं राहिली. वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर काय वरलाही लफडे. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. हो. आणि वरचे म्हणले खालून वर काय ना हे म्हणले ते शंकर करते भजन आणि भजन घेतल्यामुळे माणसं मारा ना. मग हे म्हणले शंकराला बायको करून देऊ आपण. पाहतो बायको गेले म्हणजे शंकर कामातून जाईल. हे लोक पहिल्यापासून आहे महाराज. ते फक्त आडनाव बदलून गावात जन्माला आले नाही तर टोळी तीच. यांनी काय केलं,
ब्रह्मदेव विष्णू म्हणले हो बायको करून देता येईल शंकराला. नाही असं नाही, तू गेला तू अजून गावात आला. या हातानं मारण पात करायची काय गरज नाही. हे ब्रह्मदेव विष्णू गेले शंकराला हलवलं. शंकर म्हणजे आपलं काय म्हणा तुम्ही येऊ म्हणा डोळे ना आमचा होद्या कार्यक्रम. म्हणजे सगळे जण म्हणजे तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणजे मी बायको करायला नाही म्हणतोच का, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. नवरदेव का पाया जाऊ काय, अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीव, फिरायला नदीव. मग या पार्वतीनं काय केलं पाहिलं म्हणलं, पार्वतीनं असा करार होता, मी जेवढे अवतार घेईन तेवढ्या अवतारामध्ये माझा नवरा भगवान शंकर पाहिजे. म्हणजे मी दक्षेच्या घरी आले तरी तेच, हिमालयाच्या घरी आले तरी तेच, तुळजापूरला आले तरी तेच, माहूरगडला आले तरी तेच, कोल्हापूरला आले तरी तेच, आणि वणीला आले तरी तेच, आणि कटेवर हात ठेवून उभे राहिले तरी तेच. माझ्यात बदल होणार नाही. मी सीताई जरी झाले तरी नवरा तेच, राधा जरी झाले तर नवरा तेच. मग पार्वती आली राजा दक्षाच्या घरी जन्माला आणि नवरी पाहिली नवरदेवाने, लग्न जमलं. आता शंकर झाले नवरदेव आणि राजा दक्षानं पण संस्था काढली, 13% बॅट वेट लावला, लग्नाची तयारी केली. घोटाळा असा झाला, ब्रह्मदेव विष्णूच गेले पळून. का? नवरदेव डोळेच उघडले, ध्यानात नवरदेव. मग नवरदेवानं उघडले डोळे, वराडच पुढे. अख्खी भूत गोळा झाली. भूत मी फाशी घेईल, प्रेम भंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, औषध घेईल. अख्खी पहिली ट्रक भूतांची घुसली गावात. निमा मंडप म्हणून गेला, 200 कोंबड्या मटकीत पडल्या. लोक म्हणले नवरदेव जर असं वराड जर असेल तर नवरदेव कसा असतो. मग बुद्धांना शंकराने सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न नाही होणार. माझ्यावर तांदूळ टाकायला माणूस तर जगला पाहिजे का नाही. मग बुद्धाने शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं का? मग बुद्धाने शंकरानं बुद्धांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आहे. ही फार जुनी पद्धत आहे. म्हणजे लग्नात नाचायची ही माणसं नाही, ही भूतांची अवलाद आहे. म्हणून तर काही नाचताना असं करतात पहा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. आणि महिला मंडळ नवरदेव लग्न मंडपात आला आणि वर ओवाळायची पाळी आली. वर कोण ओवाळली ते नवरीची आत्या. टीप घेऊन आली, टीप पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात वर उडवलं, वर हात घ्या, गळ्यातल्या बाबाला नाकात नवरीची हात्या जागेवर गेली, कडली नाही नाराटली नाही, जागेवर मेली. म्हणून वर ओवाळीचं लुगडं कधी घेऊ नये. आणि लागलं ना लग्न, तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या स्मित पद्मासना या ब्रह्म पंढरपूर
पार्वतीने टाकले अग्नी तुकडे. पार्वतीच्या शरीरातले झाले 51 तुकडे. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ आणि त्यातली 3.5 महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी सुरुवात. माझा प्रश्न तुम्हाला होता त्याला देव आहे पण दिसत का नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. थोडा वेळ तुला सगळी माहिती घेऊन जातो. हालते ही हालतो ज्ञान नाही. आता त्याचं उत्तर आलं होतं आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान का नाही त्याचं उत्तर आहे हे गाव आहे. हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मान आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मान आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मान आहे. या गावचा ते मन थोडं नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी मला आणि ती प्रेयशी ह्याच गावात राहते. कोणाला दिसला नाही तो देव. आता खरं उत्तर सोडून टाका. माया तुटली का आपणच देव. काय आता असं मला वर जाऊन काय करायचं. काही लोक म्हणतात वर गेलो खाली आहे म्हणतात तू खालून वर निघाला. स्वर्गा बिरगात काही ते नाही. तुम्ही इथे नीट राहा. एकच शब्द आहे. पहिला म्हणत कोणत्याही महिलेला उत्तर द्या. पावडर लावून बाई गौरी होऊ शकते का. नाही. तुम्ही का लावता. पावडर लावायचा जर तुम्हाला राग आला महाराज आमच्या पावडरी बदल होता तर हातावर कागद पेन घ्या. हातावर नंबर घ्या. आणि ओवी सांगत होती ओवी का ज्ञानेश्वरीमध्ये पावडर लावायची ओवी. अध्याय नंबर 18 मध्ये 102 नंबरची ओवी आहे. ती ओवी अशी आहे. ललाटी केलेले न मोडेगा काय केला काळे गोरे पण तुटले तुटवले. काळे पण गोरे पण तरी धुवून निघू शकत नाही. पावडर लावायची लोक नको तो कुत्रा आता जत्रा मोठी करतात लोक मस्तपैकी एकत्र येतात जातात तमाशात भांडण. तुम्ही भांडणं करा तो पिंड आहे पण तुम्ही त्या पोट भरणाऱ्या कलाकारांना का तकलीफ देता. मला त्यांना हौस नाही आली. काय हौस आली का तमाशा. उपाशी करडी राहायचं एवढ्या गावाला भेटायचं. इथं सीझन येईल किती महिने 4 महिने जवळजवळ. आता जत्रा संपल्या. काय आता राहिला अक्षय तृतीया आली की जत्रा. आणि आपल्या लोकांचे भांडणं त्या तमाशावाल्याला. तुम्ही एखाद्या खोलीत बसा. तुम्ही काय कुद्या करायचं तर करा. त्या पोट भरणाऱ्या लोकांना कशात राहते. खरंय का खोट्या महाराज कुणाला हौस नाही आली. त्या मावल्या बिचाऱ्या पोटासाठी हे 4 महिने कोण कोणाला पोषित. सगळ्या कोणात कीर्तनात बसलेल्या पोरांना सांगून देतो बरोबर फक्त तुमची आईन बाप मरू द्या. मला फक्त 1 महिना भाऊजाईच्या हाताखाली जगून दाखवा. मी तुला 12 महिने सांभाळतो. कोणती तुम्ही भाऊजाई तुला भाकरी घालते. पूर्ण तुमची आई गेली ना वडील गेले ना भाऊजाईच्या हाताखाली सगळं तुम्ही सोबत समजू नका. मला वाटतंय आम्हाला महाराज बोलतोय मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे. हो असं जमत नाही. स्वतःच्या म्हणून हे मोठे. आता 10वीची परीक्षा संपून 1.5 महिना झाला आहे. 12वी महिना झाला आहे. 12वीची परीक्षा संपून महिना झाला आहे. या पोरांना गाडी उद्या फी उद्या 50 रुपये कमवायची पोरांना अक्कल येऊ द्या. त्यांना फुकाट भाकरी घालायचं बंद करा. यांना आलाय ऊट. आज बापाव कर्ज नाही पोरांवर कर्ज नाही. एवढे शेमण्यांत 60-60 हजाराचे मोबाईल आहे. आता एक नवीन कोणता मोबाईल आहे आपका काय आयफोन का बाप फोन काहीतरी आहे.
1.25 लाख रुपयाच्या गाड्या पोरांना फिरायला कर्ज करायचं बापानं मजा आणायची पोराची बाजू घ्यायला ही 150 आहे. ही म्हणती पप्पूवर 3 लाख कर्ज म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या पप्प्यानं काही बरं वाईट केलं इष्टीतला का मी नाही म्हणलो इष्टीतला का तेवढे दाद्याला बाप्पाचा आपला दादा तर घ्यायला लागला तो काही कायम पेत नाही तरी आपण गेलो आम्ही बोललो का आम्ही खातो शिव्या. पहिलं कौतुक या गावातल्या विद्यान लोकांचं गावातल्या लोकांचं केलं पाहिजे. कीर्तनाला कीर्तन यात्रे जाते. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असतात आणि यांना शांत बसवायला 1000 पोलीस लागले असतात. मग यात्रा कमिटीनं मलाच 1,00,000-2 लाख लागला काय त्यांनी म्हणलं पाहिजे त्याला इकडे आपल्या मागशी गरीबाला देऊन टाका. आणि खरं सांगतो तुम्हाला आमच्या कीर्तनाचा लोकांना थोडा राग येतोय ती काळाची गरज आहे. कारण तुम्ही पित्यालवादीने कीर्तन नाही ठेवलं आज धर्माचं काम केलंय. कारण आता आपल्याला माणसं वाचवायची नाही धर्म वाचवायचा. आज संकट माणसावर नाहीये. सगळ्या गावातल्या राजकारणी पुढाऱ्या बिडाऱ्यांना सांगून ठेवतो गट प्रमुख विभाग प्रमुख बरेचसे प्रमुख आहेत. पक्ष नंतर पक्ष नंतर नेता नंतर पहिला धर्म दुसरं गाव. गावासाठी राजकारण नाही. तुमचं काय म्हणणं? धर्मासाठी राजकारण नाही. धर्म म्हटलं की तुमचं माझं मतगट एकत्र आम्ही काय उत्तर घेतलं नाही. आणि या वर्षाच्या यात्रेपासून आपल्याला 3 कामं गावात करायची आहे. सगळे गाव पुढारी नीट सदस्य महिला म्हणून तुम्ही सुद्धा गावात भाग घ्या. जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा उघडतील आता गेलाय महिना गावकऱ्यांनी मिटिंग घेऊन शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे हा गावाने निर्णय घेतला पाहिजे. 2 प्रत्येक गावातली अंगणवाडी ही डिजिटल झाली पाहिजे आणि अंगणवाडीमध्ये मुलं रंगली पाहिजेत अशी शाळा पाहिजे. 3री गोष्ट सगळ्या गावांनी झेडपीची शाळा वाचवली पाहिजे. महाराज झेडपीच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर 2 गुरुजी 6 पोर आहेत. उद्या जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या तर सामान्य कुटुंबातला माणूस शिकू शकत नाही. आणि आतापर्यंत जेवढे क्लास 1 अधिकारी झाले हे सगळे झेडपीचे आहेत. गावातली महिला मंडळ शाळेच्या बाबतीत थोडी तुम्ही दखल घ्या. शाळा वाचली. आणि 2री गोष्ट गाव आता सौर ऊर्जेवर आणलं पाहिजे. थोडस सगळ्यांनी एकत्रित करून गावाला सौर ऊर्जा केली पाहिजे. तुमचं काय मत आहे? कारण 10 वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार. हळूहळू होणार आहे. 2025ला 8 महिने पावसाळा होता. यावर्षी गुढीपाडव्यालाच पावसाळा होता. 12 महिने पाऊस कम आहे. कोणता ऋतू कवा चालला हेच कळत. अजून स्वेटर ठेवून दिलं नाही आपण. एप्रिल संपत आलाय. गायक वादक गुढीजन मंडप आणि मला फनवायचं का नाही. 11 वाजून गेले. तुमचा विचार काय आज माया पुढे बसलं का असंच होते. एवढ्या सूचना पाळा. गायक वादक गुढीजन मंडळी यात्रा कमिटी भैरवनाथ उत्सव मंडळ सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.